हा आहे y अक्ष, हा आहे x अक्ष. यावर सुद्धा आपण दाखवलाय हा y अक्ष आणि हा x अक्ष. या ठिकाणी आपण 1 2 3 4 5 धन आहेत आणि इथे 1 2 3 4 5 6 7 धन आहेत. मग आपण या ठिकाणी जर आपण पहिल्या ठिकाणी इथे घेतलं तर या बिंदूला काय म्हणता येईल? 1,1. जर आपण यावर सुद्धा घेतलं त्याला काय म्हणतात आपल्याला? 1,1. इथे जर आपण घेतलं तर काय लिहिला बिंदू सांगा? 1,2. या ठिकाणी बिंदू काय सांगा? 2,1. हा 2,1 बिंदू कुठे आहे? या ठिकाणी आहे. याचं काय? 2,1. तसंच हा बिंदू काय आहे सांगा? 2,2. मग यावर सुद्धा आपल्याला कुठं दाखवता येईल? 2,2. या ठिकाणी 2,2 दाखवता येईल. अशा प्रकारे आपल्याला आलेखाचा वापर करून बिंदू स्थापन करता येतात. समजलं? समजलं. ओके.